नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर सकाळ सकाळ अशी गरम पाण्याने पिऊन माझी सुरुवात होते. तर गरम पाणी एक ग्लास पिऊन घेते, नंतर माझी कामाची सुरुवात होते. एफएम लावून घेतला रेडिओवर आणि मग असं सुरुवात झाली. तर दार उघडून घेतलं, छान असं हे गार वातावरण झालेलं. तर आज जरा गार वातावरण प्रवेश करू दे म्हणून मग नंतर आहे ना चहा वगैरे करून ठेवलेला, चहा गाळून घेतला आणि चहा आणि बटर असं खाऊन घेतलं. तर विराटलासुद्धा घालून दिलं चहा आणि बटर. मग नंतर आम्ही दोघं खाऊन घेतल्यावर आहे ना तिला टिफिनसाठी आहे ना चपाती भाजी वगैरे करून दिलं आणि मग ते गेल्यावर पुन्हा सगळं कामावरून घेतली. तर एकेकांना काय वाटते की ही जी लाईफस्टाईल किती छान आहे. तर लाईफस्टाईल आहे ना छान होण्यासाठी आहे ना तेवढे प्रयत्न करावे लागतात. तर ते प्रयत्न आहे ना माझे आईवडील करतात माझ्यासाठी. खरं सांगायचं तर आहे ना ह्याच्या मागं मी एवढं सुखी समाधान आयुष्य जगायचं कारण म्हणजे माझे आईवडील. कारण ते नसले असते त्यांना माझं असं हे एवढं वाईट परिस्थिती झाली असती ना, काय बोलायचं ते शब्द सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या लेकीला कसं सांभाळायचं आणि कसं त्यांना साथ द्यायची, कसं त्या मुलांना सांभाळायचं हे सगळं माझे आईवडील करत आहेत. आणि इथं आमची सानू बघा माझ्यासोबत काय माझी मदत शेंडी करत दाखवायला आहे. होती. एक होती शेंडी, तुझी होती मेंढी. तर इथं मम्मीने ना शाई गोळा केलेलं 15 दिवसाची शाई गोळा करून ठेवलेली आणि त्याचंच लोणी काढून घेतली. लोणी काढून घेतल्यावर ना हे पाणी तिनं आहे ना ह्यात आणि पनीर तयार केली. तर पनीर करण्यासाठी असं हे पातेलं ठेवून दिली गॅसवर आणि पनीर वगैरे काढून ठेवली. माझी मी मागं बाकीची कामं करून घेतले. ते पनीर करायचं काय रेकॉर्ड केलंच नाही मी नंतर. मग दुपारनंतर आहे ना मी गावात जाऊन आहे ना माझं मिशीनला ना आजारी पडल्या, तिला जरा डॉक्टरकडे ठेवून आलं रिपेरी करायला. आणि इथं बघा ही आजी किती वय झालेलं आहे आणि ह्या वयातसुद्धा ते दुकान सांभाळत आहे एवढं मोठं. आणि आमच्यात पण एक घरात आजी आहे, ती पण आहे आमची आजी, ती पण आणि अशीच सगळं दुकान सांभाळते. आणि नंतर सामान वगैरे घेतलं, विराटला घेऊन आहे ना ह्या घराकडे आले. तर घरामध्ये आहे ना फर्निचरचं काम चालू आहे. तर फर्निचरचं काम कुठंपर्यंत आलं हे बघायसाठी आले. रोज तर मम्मी पप्पा भाऊ सगळेजण येतात, पण मी काय आले नव्हते. म्हटलं बघावं तर कसं काय करायला, तर अजून काहीच झालं नव्हतं. आणि सगळी कापून वगैरे ठेवल्यात, तिचं फिटिंगचं काम राहिलेलं आणि ते बघितलं आणि परत रिटर्न घरी येण्यासाठी निघालो. तर वाटेत आमचा विराट आहे ना मला प्यायला काहीतरी पाहिजे म्हणून मागं लागला. मी म्हणलं काय नाही घरला जायचं आणि जेवायचं. तर म्हणाला नाही तू असंच करते तसंच करते, माझ्या मागं लागला. तिला पुन्हा आणि तिथून बाहेर आल्यावर आहे ना आमच्या घराच्या बाहेर आल्यावर आहे ना लस्सी आणि मट्टाचा गाडा होता. तर तिला आहे ना मट्टा पाजला आणि गार असं उन्हामध्ये छान मट्टा पिऊन आहे ना परत रिटर्न घरी निघालो. तर घरी जाताना गाडीवरनं असं जरा व्हिडिओ करत होते. ए बाई ठेव मोबाईल, लई शानी आहेस काय तर करून बसशील असं माझा मुलगा मला म्हणालता. तर किती काळजी आहे बघा माझ्या मुलाला. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो आणि कमेंट करा. चला बाय.